सर्वप्रथम या ठिकाणी 17 तारखेला जी भुजबळ साहेबांनी ओबीसीचा मेळावा बीडमध्येच करण्याचं आयोजित केलेलं आहे, या विषयाचं तसं मी या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या अनुषंगाला धरून मी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी योग्य नाही की जे भुजबळ साहेब आमचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी संवैधानिक पद्धतीने त्यांनी शपथ घेतलेली असते. त्या शपथेमध्ये सांगितलं असतं की मी सर्व जाती धर्माला घेऊन या ठिकाणी काम करत आहे किंवा काम करायची त्यांनी बंधनकारक आहे. अशा वेळेस त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी बीड जिल्ह्यात मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे, या मेळावा घेण्याचं ठरवल्यानंतर या ठिकाणी काल आम्ही ती टक्क्याची भाषा काल ऐकली आम्ही की आमच्या बीड जिल्ह्यातले माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब त्यांनी सांगितलं की 2% काय टक्कासुद्धा आम्ही मिळू देणार नाही. विषय टक्क्यावर तुम्हाला विचारला आहे कुणी? हा विषय तुमचा काय संबंध आहे याच्यामध्ये? तुम्ही टक्क्यावर का बोलता? तुम्ही फक्त तुम्हाला भुजबळ साहेबाच्या ओबीसी मेळाव्याला तुम्हाला बोलवलेलं नाही, तुमचा त्याचा संबंधच नाही त्या मेळाव्याचा काही. भुजबळ साहेबांनी कोणाला बोलवलं आहे का? मग त्या मेळाव्याला एक तर त्यांनी मेळावा घेतला आहे, त्याच्यात तुम्हाला बळ सामील व्हायचं म्हणून तुम्ही टक्क्याची भाषा करता का? तुमचा संबंध काय त्या मेळाव्याचा? तुमचा तुम्ही खरे ओबीसीचे लीडर आहेत का? तुम्ही ओबीसीचे खऱ्या अर्थाने नेते नाहीत. आणि जे मराठा तुम्ही आज कुठल्या भाषेत बोलता साहेब? ज्या मराठा समाजाने तुमचे हजारो तरुण म्हणजे आणखीनही तुमच्या पाठीमागे बरेच तरुण माणसं आहेत दिसतात, मराठा कार्यकर्ते, त्यांची काय अवस्था आहे? त्यांची जर बघा ना त्यांच्याकडे वाकून. मग ही कोण आहेत दारातले? ह्यांचा काय म्हणजे ह्यांच्या काय भविष्याच्या ह्यांच्या लेकराबाळाचा तुम्हाला काहीच कुणाचाही विषय म्हणजे पडत नाही का? म्हणजे कुठलंही भविष्य कुणाचं बघायचं नाही का? तुम्ही आमदार आहात, तुम्ही ही करतात. जातीवादाची भाषा तुम्हाला समाजाने आत्तापर्यंत या जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांना मतं दिले आहेत, या जिल्ह्यानं पंकजा ताईला मतदान दिलं आहे, या जिल्ह्यामध्ये मराठा समाजानं धनंजय मुंडे साहेबांना मतदान दिलं. ही भाषा शोभत नाही त्याला. ती ज्या भाषेत बोलली टक्क्यात 1% म्हणजे टक्क्यातसुद्धा राहू देणार नाही, कुणाला राहू देणार नाहीत. तुम्हीच राहिला नाहीत कुठं. आता आज तुमची अवस्था काय झाली? काय झाली तुमची अवस्था? तुम्ही थोडं तपासून बघा, थोडं पाठीमागे वळून बघा. तुमचं मंत्रिपद गेलं आहे, तुम्ही निष्क्रिय असल्यामुळं. या जिल्ह्यात कुठलंही काम नाही. मतदारसंघात एक साखर कारखाना उभा नाही. सगळे मुंडे साहेबांनी उभा केलेले कारखाने विक्री काढले. सूतगिरणी होती ती विक्री काढली. एक धंदा करू देत नाहीत कुणाला, एक साधं टपरी कुणाला टाकू देत नाहीत तुम्ही किंवा कुणाला करू देत नाहीत. या इथला सुशिक्षित बेरोजगार कोणचा ओबीसी तुम्ही कामाला लावला आहे? तुम्ही सांगा ना, कुठल्या ओबीसीला तुम्ही काम दिलं आहे? आणि जे मारले ते ओबीसीच आहेत ना. कोण आहेत? महादेव मुंडे ओबीसीच आहेत ना. कोण आहे? बंडू मुंडे ओबीसीच आहेत ना. ही काय वेगळे माणसं आहेत का? तुम्ही फक्त स्वतःच्या राजकारणासाठी आता तुमच्या पायाखालची वाळू घसरली. तुमच्या मागं तुम्हाला असं अस्वस्थ वाटायला की माझ्या मागं कुणीच नाही, म्हणून कुठंतरी पुन्हा कुठंतरी ओबीसीला घेऊन पडण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे हा अतिशय केविलवाना प्रयत्न आहे. आणि तुम्ही भुजबळ साहेबाच्या म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात बँड वाजवता काय? तुमचा संबंध काय त्या ओबीसी मेळाव्यात? त्यांनी सांगितलं हाकेला बोललेलं नाही किंवा धनंजय मुंडेला बोललेलं नाही. कुणा तुम्ही कशाला तिथं इन्व्हॉल्व्ह तुम्हाला घेता? ज्या ठिकाणी तुम्हाला सन्माननं बोलले नाही तुम्ही जाता कशाला साहेब? तुमची काय ही अवस्था झाली आत्ताची? ही अवस्था तुमची योग्य नाही. आणि तुम्ही जे बोललात हे टक्क्यात कुणी कुणाला रोखू शकत नसतंय. समाज या ठिकाणी आम्ही मराठा समाज कुठल्याच वेळेस जातीवादी नव्हता आणि आजही जातीवादी नाही, तो भविष्यातही जातीवादी राहणार नाही. सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा जर कुठला समाज असेल तर तो मराठा समाज आहे. आणि या बीड जिल्ह्यामध्ये समता परिषदची ही मेळावा होत आहे आणि या मेळाव्याला स्वतः छगन भुजबळ साहेब स्वतः उपस्थित राहत आहेत. मेळाव्याला कुणाचाच विरोध नाही, परंतु छगन भुजबळ साहेब येत आहेत म्हणून मराठा बांधवांनी त्यांना विरोध दर्शवलाय. आपण ही मराठा समोर का काय वाटते आपल्याला? विरोध दर्शवायचं म्हणजे मला सांगा, ही संवैधानिक पदावर बसलेले लोक आहेत, त्यांनाही शोभत नाही. भुजबळ साहेबाला शोभत नाही. धनंजय मुंडेचं मंत्रिपद काढून कशात दिलं तुम्हाला? ती निष्क्रिय म्हणून तुम्हाला दिलं. तुमची काही क्रिया दिसेना, पण तुमची जातीचीच क्रिया आहे का फक्त? काही जरा सामाजिक कामं करा ना. सगळ्या कुठल्या धर्माला तुम्ही आता पण मदत केली ही तरी एकदा सांगा. सगळ्या जात तुम्ही एकदा मंत्री झालात का नाही? मंत्री झाला सगळ्या महाराष्ट्राचे आहेत, सगळ्या जाती धर्माचे मंत्री आहेत तुम्ही. सगळ्या जाती धर्मासाठी तुमचं काम काय आहे सांगा तुम्ही? आहे का काही 10-5 माणसं तरी खुश कुणावर? मग तुम्ही एकट्यापुरतंही राबविता का? मी एकाच जातीपुरतंही मंत्रिपद राबविता का? ही तुमचा निष्क्रियपणा आहे. या ठिकाणीच खऱ्या अर्थाने त्यांचा पराभव आहे भुजबळ साहेबाचा.